Sir, thank you so much for accepting our invitation to be on this podcast of Investshala. The reason I wanted to have you particularly for this episode is because of a few recent experiences that you have particularly lived through, starting with the Change the Soch drive. I think you have some really unique perspective to share on what our topic is today. And our topic for today is capital without conviction, right? So thank you so much for being on our podcast. Thank you very much for having me, Akash. Really excited to be in Invest Shala. Absolutely. And I love that you got the Shala well. असायला पाहिजे. एक्झॅक्टली असलाच पाहिजे. लवली. सर, गेल्या काही वर्षात राईट 2020 पासूनच म्हणू शकतो आपण हम्म. मार्केट डायनामिक्स खूप चेंज झाले हम्म. राईट. आपण बघितलं की गेल्या 2020 पासून एक मार्केट एका ड्रीमलँड सारखं होतं राईट. स्मॉल कॅप्स चालले, हम्म. PSU स्टॉक्स चालले, हम्म. लार्ज कॅप्स वाढले, हम्म. मिड कॅप्स वाढले, SIPs रेकॉर्ड फ्लोला आल्या 31,000 crores पर मंथ हम्म. आणि डीमॅट अकाउंट्स मोर दॅन 20 crores अक्रॉस द कंट्री झाले. पण काही वेळा अगोदर ही सायकल थोडीशी शिफ्ट झाली. हम्म. आज मिड अँड स्मॉल कॅप्स 30 ते 50% खाली डाऊन आहेत. हम्म. सेक्टर्स एकदमच शांत झाले आहेत. इन्व्हेस्टर्सला अरे मार्केट टॉपला एंट्री घेतली का, हम्म. किंवा मार्केटमध्ये रिटर्न्स इझिली बनतात पासून यार गेले 2 वर्ष काहीच रिटर्न बनला नाहीये, यापर्यंतचा ही जी जर्नी आहे ही बघून माझ्या मनात एक प्रश्न पडलाय. हम्म. इंडियामध्ये कॅपिटल तर आहे, हम्म. इंडियन्समध्ये कन्व्हिक्शन आहे का? इट्स अ इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि इट्स नॉट अन इझी क्वेश्चन टू आन्सर. कारण जे ते एक्झाम्पल्स दिलेस की आज रिटर्न नाही झालं, 2 वर्षात रिटर्न झाले नाही आहेत, रिटर्न मार्केटमध्ये सोपं असतं, हे जे सगळे आयडियाज असतात हे चुकीचे आहेत. आपला जे प्रश्न असतो पहिला तो कसला प्रश्न असायला पाहिजे की आपण हे का करतोय. करेक्ट. आपले गोल्स काय आहेत, राईट. जर आपण त्या प्रश्नापासून सुरुवात केली तर मग हे बाकीचे जे प्रश्न आहेत ते बिकम लेस इम्पॉर्टंट. अगदी राईट. सो वेन यू से कन्व्हिक्शन नाही आहे, राईट, और युअर क्वेश्चन वॉज कन्व्हिक्शन आहे का. रादर येस. कन्व्हिक्शन कसं येणार. आय मीन यू सी इवन इन युअर लाईफ कन्व्हिक्शन कसं येतं. वेन यू हॅव द नॉलेज, वेन यू हॅव द अंडरस्टँडिंग अँड वेन यू हॅव ऑलरेडी प्लॅन्ड. करेक्ट. बरोबर. मग आपण कन्व्हिक्शन घेऊन करू शकतो की आय न्यू मार्केट वॉज गोइंग टू कम डाऊन और आय थॉट इट माइट कम डाऊन. वेन इट कम्स डाऊन मला हे करायचंय. मार्केट वर जाऊ, आय डोंट वॉन्ट टू डू दीज थिंग्स. करेक्ट. आपण का करतोय, आपला गोल काय आहे, ते जर आपण आपलं स्टार्टिंग पॉईंट जर ते असेल तर कन्व्हिक्शन बिल्ड्स ऑन दॅट. सोपं नाहीये, बट कन्व्हिक्शन ओनली बिल्ड्स विथ हॅव्हिंग अ प्लॅन अँड हॅव्हिंग नॉलेज. सो आय थिंक इंडियामध्ये कन्व्हिक्शन कन्वर्ट करायला अवघड नाहीये, पण त्याच्यासाठी काम करावं लागतं. करेक्ट. आणि सोपंही नाहीये तेवढं. आणि सोपं का नाहीये, कारण आपले जे बिहेवियर आहेत ना, रोज बघायचं आपल्याला मार्केट वर जातंय, स्मॉल कॅप जातोय, गोल्ड जातोय, दॅट इज नॉट हेल्थी अँड दॅट डज नॉट हेल्प युअर लॉंग टर्म. तर आपल्याला लॉंग टर्म बघायचंय. दॅट इज हाऊ यू वॉन्ट टू बिल्ड कन्व्हिक्शन. लवली. सर, ह्याच्यातनं 1-2 इम्पॉर्टंट मुद्दे मी पिक करतो. पहिलं तर तुम्ही एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट टचअप केला जो माझ्या बाकीच्या एपिसोडमध्ये पण खूप प्रॉमिनंटली बाहेर आलाय, विच इज बिहेवियर. आणि दुसरं म्हणजे हा जो कन्व्हिक्शनचा नॅरेटिव्ह आहे तो आजच्या काळात बिल्ड करणं एवढा सोपा नाहीये माझ्या मताने तरी. नाही. अँड अनदर आय थिंक रिझन फॉर दिस इज दॅट आजच्या काळात इन्फॉर्मेशन ओव्हरलोड हा इन्व्हेस्टरचा मला वाटतं सर्वात मोठा दुश्मन आहे. मे बी लॉंग टर्म कंपाऊंडिंग पासून लोकांना थांबवतं, लोकांना ते डिसिप्लिन्ड माइंडसेट बिल्ड करण्यापासून थांबवतं, किंवा इव्हन लोकांना इररॅशनल डिसिजन्स घेण्यापासून घ्यायला फोर्स करतं. राईट. सो तुम्हाला काय वाटतं, हाऊ शुड इन्व्हेस्टर्स मेक सेन्स ऑफ व्हॉट इज ऍक्च्युअली ऑफ व्हॅल्यू टू दॅम, आणि या मार्केटमध्ये नॉईज काय आहे? कुठल्याही मार्केटमध्ये नॉईज चिक्कार असतो, 100%. राईट. आणि हाऊ टू डिसायफर ह्याचं व्हॅल्यू आहे की हा नॉईज आहे,
इज डिपेंडेंट ऑन तुमचं प्लॅन काय आहे, ओके. राईट? सो व्हॉट यू अँड आय वुड कन्सिडर नॉईज if you are a long term investor, right? A day trader would not consider noise at all, 100%. correct? Yes. कारण त्याच्याप्रमाणे एका दिवसात नॉईज इज द फॅक्टर दॅट क्रिएट्स डेल्टा, Correct. बरोबर? 100%. ही इज फोकस्ड ऑन ह्या दिवसात मला काय बनवायचं. सो दॅट नॉईज इज इम्पॉर्टंट टू हिम, कारण दॅट इज नॉट नॉईज. Correct. फॉर यू अँड मी, आपण लॉंग टर्म आहोत, Yes. आपल्याला वेल्थ क्रिएट करायचं आहे, ते नॉईज आहे. कारण ते 3 वर्षांनी हेच, this noise is not going to have any impact on my 3-year goal. So the definition of noise, right? Now, what I will say is that for the average investor or for the average citizen, you should not be looking at short term. Agreed. And I'm not saying this because of any reason that or a question on skill set. की हे असं नाही करायचं कारण तुम्हाला येतं नाही, येणार नाही, करता येत नाही, असं नाही म्हणायचं. करायचं नाही कारण दिस इज नॉट युअर जॉब, राईट? Correct. इफ इट इज युअर जॉब, बाय ऑल Well, मीन्स, मग देन yes. दॅट इज युअर जॉब, यू आर डुईंग दॅट. Correct. पण इफ इट इज नॉट युअर जॉब, राईट, इट्स लाईक आय डोंट गो अँड ट्राय टू बिकम अ डॉक्टर ना, राईट? अभ्यास करावा लागतो डॉक्टरला, 100%. राईट? Yes. आपलाही काम, आपल्यालाही अभ्यास करावा लागतो, राईट? यू आर डुईंग द CFA, करेक्ट? Yes. So you're training yourself. You're looking at this every day. Average investor नाही करत ते. So everything, if you don't do that, if you don't have the principles, but then every event becomes important to you because you don't know how to decipher. Correct. ते noise आणि ह्याच्यात. So I would say you're right. सोपं नाहीये. पण सोपं का नाहीये? कारण you have not decided तुम्हाला का करायचंय हे. Most people, I mean, you talked about the number of investors. I'll give you one more statistic. 2020 मध्ये 2 कोटी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर होते. हो. आज किती आहेत? 5.5 कोटी. 6 कोटी. 6 कोटी. Yes. We have tripled the number of investors. Yes. Right? And हे investors have only seen one direction in the market. म्हणजे market is making money only. Right? But you and I know that that is not true. 100%. कुठलाही हिस्ट्री बघितलं तर दॅट इज नॉट ट्रू. पण इफ युअर स्टार्टिंग प्रेमिसेस की मी ह्याच्यात जातोय कारण मी पैसे बनवणार आहे, राईट, मग देन एव्हरीथिंग बिकम्स अ प्रॉब्लेम. इफ आय गो इन हिअर सेइंग की मला 10 वर्षात एक गाडी विकत घ्यायची आहे, घर विकत घ्यायचं आहे, राईट, अँड आय एम से ओके मला एवढं टार्गेट आहे आणि हे करायला मला दरवर्षी एवढं सेव्हिंग करायचं आहे, एवढं रिटर्न मिळायचं आहे, आय हॅव दॅट प्लॅन. मग आज उद्या काय होतंय ते आय विल नॉट केअर. फरकच नाही पडत. देन दॅट इज नॉईज. करेक्ट. राईट. मग जे आपण ET मध्ये वाचतो, नाहीतर जे मीडियामध्ये येतं, काय फरक पडत नाही. येस, इट्स अन इंटरेस्टिंग डिस्कशन टॉपिक, पण दॅट इज हाऊ. सी द प्रॉब्लेम विथ नॉईज अँड इन्फॉर्मेशन इज दॅट युअर स्टार्टिंग पॉइंट इज रॉंग. अनलेस वी फिक्स आवर स्टार्टिंग पॉइंट, we will always be waffling between noise. And even for people like us that have fixed a starting point, that know आणि अभ्यास करतो आपण, करेक्ट, तरी we are humans at the end of the day. 100%. So we get impacted by it. कुठे ना कुठे आपल्याला ते चूक आवाज होतेच. खूप आहे. करेक्ट. चिक्कार आहे आवाज. इट्स युअर ऑब्जेक्टिव्ह इज टू गो बॅक अँड फिगर आउट की हे प्लॅन मध्ये आहे की नाही. सिम्पल आहे. तर आय थिंक फ्रॉम व्हॉट यू सेड, माइंडसेट बिल्ड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ॲब्सोल्युटली. अँड ते माइंडसेट बिल्ड करायला डिसिप्लिन बिल्ड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ॲब्सोल्युटली. लवली. So it is, you're right, it's mindset is important, discipline is important, but they go hand in hand. You cannot have one without the एकाच्या other. दुसरा नाही मिळत. करेक्ट. Correct. करेक्ट. डिसिप्लिन कसं करतो आपण? कन्सिस्टंटली रोज तीच गोष्ट तेच त्याच गोष्ट वेळेला करायची. Correct. करून इन अ टाइम. आपण रोज 6 वाजता उठतो, स्कूलमध्ये जातो, ऑल दॅट, राईट? करेक्ट. यू बिल्डिंग दॅट डिसिप्लिन राईट फ्रॉम द स्टार्ट. नाही तर कामावर येतो, येस. 9 वाजता येतो इकडे, आपण हे करतो. दॅट डिसिप्लिन रिझल्ट, सी आपल्याला काय करायचं आहे, ते डिसिप्लिन कन्वर्ट्स इन टू हॅबिट्स. अँड हॅबिट्स, वी हॅव टू फॉर्म गुड हॅबिट्स. अँड इन्व्हेस्टिंग इज अ गुड हॅबिट. ते आपण पूर्वीच्या काळात म्हणायचे ना, सेव्हिंग्स इज अ गुड हॅबिट. बरोबर. तेच आता सेव्हिंग्ज होऊन आपल्याला इन्व्हेस्टिंग मध्ये करायचं आहे. दॅट इज, युअर ॲब्सोल्युटली राईट. माइंडसेट इज इम्पॉर्टंट.
सुंदर. सर, ह्याच्यावरनंच एक फ्रँकलिन टेम्पल्टननी आता हल्लीच एक चेंज द सोच म्हणून ड्राईव्ह केली होती. हम्म. या ड्राईव्हमध्ये तुम्ही बियॉन्ड सिटीज, टियर 2, टियर 3, इनफॅक्ट गावोगावी गेलात. हम्म. तिथे सोशल मीडियाचा इम्पॅक्ट लोकांवर कितपत आहे? आणि त्याच्यात आणि आपल्या शहरात राहण्याच्या लोकांच्या बिहेवियरमध्ये बिकॉज ऑफ सोशल मीडियाचे इम्पॅक्ट हम्म. काय डिफरन्सेस, काही असे डिफरन्सेस दिसून आले तुम्हाला? सो येस अँड नो. ओके. काही गावात आहे सोशल मीडियाचं हम्म. इम्पॅक्ट. आय मीन सगळ्या गावात आहे सोशल मीडियाचं इम्पॅक्ट, पण कुठल्या सोशल मीडियाचं इम्पॅक्ट आहे आणि कुठल्या सब्जेक्टवर आहेत, राईट? ओके. बहुत करून आम्ही ज्या गावात गेलो तिकडे म्युच्युअल फंड हे काय आहे तेही माहिती नव्हतं. अगदी. तर ते शहराचे जे सोशल मीडिया इम्पॅक्ट आहे ते येणारच नाही, कारण सब्जेक्टच नाही आहे, वेगळे. येस. राईट? येस. बट ज्या शहरात ओळख आहे थोडीशी, माहिती आहे. माहिती आहे, म्युच्युअल फंड सही आहे ऐकलंय. हा, ते बघितलंय, करेक्ट. राईट? पण तिकडे मग जाऊन सोशल मीडिया इम्पॅक्ट इज ॲक्च्युली क्वाईट डेंजरस. कारण जर आपण चुकीच्या ह्याच्यात गेलो तर यू आर थिंकिंग सेम रिटर्न, म्हण आयदर रिटर्न खूप येतो नाहीतर रिस्क खूप आहे, राईट? So neither one of those things is true. So that's what we saw, is that depending on kind of what is the level of awareness, your social media impact is there. But social media आहे सगळीकडे, सगळ्यांकडे यूट्यूब आहे, सगळ्यांकडे व्हॉट्सॲप आहे. तर यूट्यूब युनिव्हर्सिटी आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी चिक्कार कॅन्डिडेट्स आहे. अगदी दरवर्षी एनरोलमेंट वाढतच जातं. ऍब्सोल्युटली. ग्रॅज्युएशन कोण करते प्रोफेसर माहिती सगळे नाही. आहेत तिकडे, जेवढे प्रोफेसर student आहेत, चिकार तेवढे आहे, प्रोफेसर पण आहेत. ते ग्रॅज्युएट कोण करते माहिती नाही अजून. लवली. आणि आपल्या ज्या व्ह्युअर्सना माहिती नाहीये त्यांच्या माहितीसाठी चेंज द सोच ही फ्रँकलिन टेम्पल्टनची एक इनिशिएटिव्ह ड्राईव्ह होती, ज्यात अविनाश सरांनी स्वतः कन्याकुमारी टू काश्मीर मोर दॅन 4,000 किलोमीटर्स अक्रॉस 21 सिटीज अँड विलेजेस गावोगावी जाऊन महिला इन्व्हेस्टर्स आणि फर्स्ट टाइम इन्व्हेस्टर्सला म्युच्युअल फंड हा आपल्या जीवनातला प्रगतीचा मार्ग का आहे ह्याच्यावर वर्कशॉप्स घेतले. खरं तर 1 ते 1.5 लाख करोड मॅनेज करणाऱ्या AUMचे प्रेसिडेंट जर का स्वतः जाऊन गावोगावी जाऊन लोकांशी म्युच्युअल फंड्स हे का प्रगतीचा मार्ग आहे ह्याच्यावर डिस्कस करतायत, तर मला नाही वाटत हे दुसऱ्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला बघायला मिळतं, जिथे इंडस्ट्रीचेच फॉररनर्स खालच्या लेवलपर्यंत जाऊन लोकांमध्ये अवेअरनेस स्प्रेड करतात. सर, ह्याच्यावरनं मला 2 प्रश्न आहेत. एक, तुम्हाला हे चेंज द सोचची इनिशिएटिव्ह चालू करायचं इन्स्पिरेशन कुठून आलं? इन्स्पिरेशन कुठून आली? आता आपण 2026 मध्ये आहोत ना. 2023 मध्ये आमच्या ऑफिसमध्ये विमेन्स डेच्या सेलिब्रेशनमध्ये मी एक प्रश्न विचारला की इन्व्हेस्टर्स इकडे किती महिला स्वतःचं इन्व्हेस्टमेंट बघतात. आणि आता आम्ही म्युच्युअल फंड कंपनी आहोत, बरोबर. मला वाटलं चिक्कार हात वर जातील, 2-3 हात वर गेले. हो, आमच्या ऑफिसमध्ये. करेक्ट. आम्ही शहरात आहोत, एज्युकेटेड आहोत, राईट? येस. नो डर्थ ऑफ सोशल मीडिया ॲक्सेस. 100%. तर त्यांना आय सेड की काय असं काय? तर नाही, बाबा करतात, भाऊ करतो, नवरा करतो. इन रेडियस ऑफ 5 kilometers, whichever male relative is alive अवेलेबल. and available, he does it. आय सेड ते इन्व्हेस्टर म्हणजे कन्सल्टंट आहेत, ॲडवायझर आहेत, हे आहेत? नाही. आय सेड वाय आर दे एनी बेटर दॅन यू? आय सेड असं नाही की तू उद्या जाऊन पैसे परत घे आणि यू स्टार्ट डुईंग इट, बट यू शुड नो. 100% माहिती. सो यू शुड नो की माझे पैसे कुठे जात आहेत, तुम्ही कमवताय ना, यू शुड नो वेअर इट इज गोईंग अँड हाऊ इट इज बिंग इन्व्हेस्टेड. सो इट स्टार्टेड विथ दॅट की आपल्याला करायला पाहिजे. अँड देन दी अदर थिंग इज I've met with couple of microfinance founders. I came across a study that showed women investors versus male investors. And you'll be surprised that women investors on average in this study earned 120 basis points more. Wow. Return. Oh. का? They can stay the course better. Correct. कारण काय? They have focused on goals. Correct.
आपण जेव्हा बोलतो, आपण म्हणतो इकडे विकत घेतलंय आणि इकडे विकलंय. ते का विकत घेतलं आणि का विकले आणि कशासाठी करतोय? सो when I noticed that, I said, if you have an investor that is doing it the right way, inherently, आपण डेव्हलप करायला पाहिजे. करेक्ट. नाव यू टेक दॅट फॉरवर्ड अँड यू से की B30 मध्ये आपण रुरलमध्ये का फोकस केलं. आणि आयडिया वॉज व्हेरी सिम्पल की द सेगमेंट ऑफ द पॉप्युलेशन दॅट नीड्स what you do the most is the segment of the population यांच्याकडे हे येतच नाही, ही सुविधा येतच नाही. बरोबर. करेक्ट. का? कारण त्यांना अवेअरनेस नाही आहे. राईट. अवेअरनेस असेल तर मार्ग दिसत नाही, ऍक्सेस नाही. ऍक्सेस नाही. तर वी सेड ओके व्हॉट कॅन वी सॉल्व. आपण अवेअरनेस वाढवू शकतो आणि त्याच्यानंतर वर्किंग विथ पार्टनर्स विल से ओके विल फाइंड अ सोल्युशन फॉर द नेक्स्ट स्टेप. सो दॅट्स वेअर दॅट होल इनिशिएटिव्ह केम अप अँड देन आय थिंक द बिगर थिंग वॉज के आय वॉन्ट आर ॲज अ सोशल framework, we cannot have 95% of our population not aware of an inflation beating strategy. 100%. Right. So it's more, I mean, असं नाही म्हणत आहे की हे CSR activity. Not at all. कारण at the end of the day it has to result in an expansion, but an expansion that is good for the entire industry. And that is what is important. कारण अवेअरनेस वाढवली तर यू कॅन टेक द नेक्स्ट स्टेप. तोपर्यंत यू कांट डू एनिथिंग. आणि ह्याच्यात तुम्ही अजून एक खूप ॲक्च्युली व्हेरी एक्साइटिंग पॉईंट और रादर व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट हा दिलात की जनरली जेव्हा इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलतो आपण तर लोक हे विचार करतात की बरं मी या पॉईंट या एनएव्हीला एंट्री घेतली, या एनएव्हीला एक्झिट केलं. आणि जसं तुम्ही मेन्शन केलं, विमेन इन्व्हेस्टर्स जनरली टेंड टू स्टे द कोर्स मच लॉंगर. वाय? बिकॉज not because they are better at generating return, getting into products that generate better returns or anything of that sort, but only and only because they understand that they are investing for a particular goal. Correct. Right? की मी आज जर का X डेला आहे तर आजपासून 10 वर्षात माझा गोल आहे आणि त्या गोलला पोहोचायला मला इथे निवेश करायचा आहे. दॅट्स इट. सिम्पल. बाकी एव्हरीथिंग बिकम्स नॉईज ऑटोमॅटिकली देन. एक्झॅक्टली. सो इट गोज बॅक टू आपण आधी जो प्रश्न होता तुमचा की नॉईज इज अ function of how you define your target and your goal. Exciting. Simple as that. So you're absolutely right. You said you had 2 questions. Yes. Now my second question is, I think this is a very unique perspective that we would get from you. Sir, या 30 दिवसाच्या तुमच्या ड्राईव्ह मध्ये अशी एक कुठली तरी घटना, भलेही तो एक व्यक्ती असो, एक प्रश्न असो, एक काय म्हणतात ना ऍक्शन असो, एक क्षण असो, अशी कुठली तरी एक गोष्ट जी तुम्हाला या 30 वर्षात बोर्डरूम मध्ये बसून कधीच कळली नसती, पण या गावोगावी जाऊन नक्कीच समोर उभरून आली. कपल ऑफ थिंग्स. एक तर आपण जे म्हणतो ना की आपल्याला नॉलेज असायला पाहिजे, अवेअरनेस असायला पाहिजे. आपण जे गॅप म्हणतो ना, ते जे अवेअरनेसची जी गॅप आहे, that drives the knowledge gap. Correct. And what we आपण जर शहरात जातो, आपण जेव्हा ॲडवायझरशी बोलतो, we're debating what? We're debating economic growth, we're debating impact on asset allocation, we're debating which market capitalization works better, multi-asset करायचंय, multi-factor करायचंय. Our discussion topics are very different. Correct. वाय इज दॅट? कारण आपलं जे गॅप आहे बिटवीन अवेअरनेस आणि नॉलेज तो कमी आहे. करेक्ट. करेक्ट. नाउ वेन यू गो आउट इन टू मी काय म्हणतो, आपण इंडिया सोडून भारतात गेलो की आपल्याला हे कळतं की बाबा हे नॉलेज गॅप एवढी मोठी आहे का? कारण आपली अवेअरनेस गॅप जास्त आहे. अवेअरनेस नाहीच आहे. तर आय डोंट नो व्हॉट अ म्युच्युअल फंड आहे, तर नॉलेजचा प्रश्नच नाही आहे. 100% काहीच. राईट. करेक्ट. देयर इज नो पॉईंट. सो व्हॉट आपण नंबर्स मग, आय मीन वेन यू सी नंबर ना, आपण 95%
आपलं पेनिट्रेशन 5% आहे, 95% डोंट नो Don't know. Yes. or don't invest in mutual funds, right? The numbers, they actually are huge numbers. So it shouldn't surprise you, okay, when you go into the market, you realize that, but आपण डे टू डे जे करतो, that is constantly fighting in that 5%. Correct. So I'll tell you what I noticed was that fulfilling that awareness, increasing that awareness gap and shrinking that gap shrinks your knowledge gap, because awareness केली तरच Knowledge वाढेल. knowledge thirst येते. Correct? If I don't have the awareness, I'm not getting the knowledge. Correct. The other thing I also found was that goals are not different at all. Largely the same. Right? I wouldn't even say largely exactly the same. अगदी. And that is a difference. Like, we say that, okay, poorer thing, their different goals will be like, okay, trying to get into my next meal and this and that. I'm not saying that is not true. That is there. Correct. पण त्यांचे जे आपण फायनान्शियल गोल्स म्हणले, राईट, when the minute we say financial goals कसे आहेत, काय आहेत, our goals are the same. मुलांचं education. Number one goal, whether they know about mutual funds, whether they don't know, number one goal is education for मुलांचं शिक्षण. kids. Yes. Right? Yes. So now you can sit and theorize a whole bunch of things, and that's what we would do. Studies वाचायचे, हे करायचे. But that is a completely different, and also the problems you're solving are very basic. Right? Basic in the sense? Your understanding of risk is very different. Right? Risk upon, and I'm sure we'll talk more about risk in particular, but I'll tell you one little example. Please. In the idea that inflation is a risk doesn't occur to most people. Even investors. Yeah. And in a rural setting or in a tier 2, tier 3 setting, it is even more so. And that is kind of counterintuitive, कारण you are living that the most. अगदी. Thankfully, if you're doing relatively well, a 5%, 10% move in a price may not affect you. एवढा नाही फरक पडणार. पण जर आमची इन्कम कमी आहे, a 5-10% change has a massive impact. Correct. But there the awareness is not as high. So viewing that as a risk itself is a different. So those I would say are the couple of things that I found were very different. हा खूप इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह पण आहे, राईट? व्ह्यूइंग रिस्क or rather considering inflation as a risk in the first place, because a lot of us usually tend to forget that in very simple terms, माझे जे आज 100 रुपये आहेत ते 10 वर्षांनी हातात तीच नोट असली तरी मला तेवढी गोष्टी घेता येणार नाहीये. करेक्ट. राईट? मला मे बी 80 रुपये वर्थ गोष्टी घेता येतील. करेक्ट. आणि ह्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंटमध्ये आजच्या तारखेत सोल्युशन्स आहेत, जिथे आपल्याला असा निवेश करता येतो जे या बेसिक इश्यूज जे ते एक म्हणतात ना, लाईफमध्ये 2 गोष्टी तर 3 गोष्टी अनअवॉइडेबल आहेत. एक टॅक्सेस, एक इन्फ्लेशन आणि एक डेथ. करेक्ट. हे 3 गोष्टी अनअवॉइडेबल आहेत. मला माहिती आहे जर का की माझी पर्चेसिंग पॉवर दरवर्षी 6-6.5% कमी होणार आहे बेस्ड ऑन माय लाईफस्टाईल इन्फ्लेशन. मी त्याच्यासाठी त्या हिशोबाने एक्झॅक्टली काय करतोय? काहीच करत नाही. आर यू अवेअर ऑफ इट? फर्स्टली, डू यू थिंक ऑफ इट दॅट वे? कारण रिस्क आपण जेव्हा डिफाईन करतो, वी टॉक अबाउट सिटिंग बँकेत सेफ असतं. आय एम नॉट डिस्प्युटिंग दॅट एट ऑल. ॲब्सोल्युटली सेफ आहे. My only question is it covering inflation? Correct. Maybe not. If it is covering inflation, then at least you have the point you made की purchasing power जी आहे ती स्टेबल तरी होईल. करेक्ट. You may not make money, पण ती सस्टेन तरी होते की आज 100 रुपये, tomorrow I'll be able to buy 100 रुपये worth. Correct. It might take me 120 rupees, but that is what the savings will get. जर inflation does not, if your return doesn't match inflation rate, well, you have a problem. 100%. सर, ह्याच्या आधी आपण 1-2 पॉइंट्स पण डिस्कस केले की गेल्या काही वर्षात लाखो नवीन इन्व्हेस्टर्स आलेत इंडियन मार्केट्समध्ये स्पेसिफिकली.
आणि या सगळ्या इन्व्हेस्टर्सनी एकाच टाईपचं मार्केट बघितलं, हम्म. राईट? आता आय बिलीव्ह गेले 1-1.5 वर्ष एक खरी टेस्ट सुरू झाली आहे, हम्म. राईट? लोकांचं कन्व्हिक्शन टेस्ट होतं, हम्म. लोकांचं इन्व्हेस्टमेंटची सायकॉलॉजी रादर आपण पहिले म्हणणार डिसिप्लिन टेस्ट होतं आता लोकांचं. तर मला सांगा सर, एक नवीन इन्व्हेस्टर जे मे बी, अँड नवीन म्हणजे आज येणारे नाही, मे बी 2020 नंतर पासून आलेले, या व्यक्तींनी रिस्क या फॅक्टरवर किंवा या फॅक्टर बद्दल कसा विचार केला पाहिजे? नॉट ओनली जस्ट विचार केला पाहिजे, फॉर एन एव्हरीडे इन्व्हेस्टर रिस्क म्हणजे काय? करेक्ट. आय थिंक लेट्स आन्सर द फर्स्ट वन. प्लीज. रिस्क म्हणजे काय, राईट? प्रॉब्लेम असतो की मोस्ट इन्व्हेस्टर्स काय करतात, व्हॉलेटिलिटी बघून, म्हणजे वर खाली जे भाव जातात त्याला म्हणतात रिस्क. दॅट इज नॉट रिस्क. करेक्ट. रिस्क इज पोटेन्शियल फॉर परमनंट लॉस ऑफ कॅपिटल. याचा अर्थ काय की माझे सगळे पैसे झिरो शकतात. येस. दॅट इज रिस्क. अँड वॉट एव्हर वी डू इज टू मिटिगेट दॅट रिस्क, की आपले पैसे डुबायचे नाही, वाढवायला पाहिजे, एक्सेट्रा एक्सेट्रा. पण द पाथ इट टेक्स इज नॉट रिस्क. दॅट इज जस्ट व्हॉलेटिलिटी अँड दॅट्स नॉईज, राईट? तर मार्केटमध्ये आय थिंक द बेस्ट कोट वॉज the market that Warren Buffett said, right? And I might make a mess of the quote, but the general sense is the market is a beauty contest, whereas investments is a wealth, is a weighing concept. But the idea being that, quite honestly, market is only showing you what is good today and moving based on that. Absolutely. Whereas your long term, you need to be fundamentally understanding the underlying business and the prospects. So I feel that it's that definition of risk goes back to where your starting point is. There you are. Yeah. If you start at, and so I think आत्ताच्यासाठी 2020च्या नंतर जे इन्व्हेस्टर्स आलेत, you now have an opportunity to restart your investment journey. Right? You've only seen one market. आता you're not seeing those returns that you were getting earlier, so you're now questioning everything. You have an opportunity to start reset. Right? Set your goals. Do it the right way and don't look for quick fix. The only way to create wealth is time. सर, रिस्क बद्दलचा तुम्ही समज खूप चांगली दिली. हे सांगून की रिस्क समजण्यासाठी पहिले स्वतःचे गोल्स समजणं खूप गरजेचं आहे. मला याच्यावरनं अजून एक प्रश्न पडला की येते आता लॉंग टर्म मध्ये, राईट? तुम्ही हे पण म्हणलात की इन्व्हेस्टर्स 2020 नंतर आलेल्या इन्व्हेस्टर्सना आता चान्स चांगला आहे की त्यांनी त्यांचा पोर्टफोलिओ पुढच्या 10-15-20 वर्षाच्या हिशोबाने स्ट्रक्चर केला पाहिजे, राईट? तर असे काय फॅक्टर्स आहेत सर जे ठरवतील की हे जेवढे नवीन इन्व्हेस्टर्स आली आहेत ते लॉंग रन मध्ये राहतील या मार्केटमध्ये, टिकतील किंवा बाहेर पडतील? टिकतील की बाहेर पडतील, दॅट इज अ फंक्शन ऑफ आपलं टार्गेट काय आहे, आपलं गोल काय आहे, अँड ऑल्टरनेटिव्ह काय आहेत. ओके. अँड यू हॅव टू टेक अ व्हेरी क्लिअर डिस्पॅशनेट अप्रोच, की सिम्पली बसून बघायचं आहे की माझं गोल जर हे असेल, व्हॉट आर द डिफरंट ॲव्हेन्यूज आय कॅन टेक टू गेट दॅट गोल. बरोबर. असं नाही आहे की म्युच्युअल फंड आर द बेस्ट आन्सर or the only answer. In my mind, they are the best answer, but they are not the only answer. There are other paths. But you have to see also ki probability of success kute hai, right? So why do I feel that this is a good opportunity? And what will differentiate people that stay? People that understand and get on the path of goals. Those are the ones that will reduce the noise factor. They are the ones that will increase their conviction. Everything that we've been talking about. Correct. It builds on itself, right? Just like wealth compounds, and that's how you create, there's a difference between being rich and being wealthy. Absolutely. Right? The whole idea of compounding good habits, the whole idea of compounding everything that you do is a compounding impact. Absolutely. Good things and bad things. So if you shift into goals,
दी ॲडव्हान्टेज इज व्हॉट? कन्व्हिक्शन वाढतो. कन्व्हिक्शन वाढलं की ऑटोमॅटिकली नॉईज इम्पॅक्ट कमी होतो. येस. नॉईज इम्पॅक्ट कमी झालं की ऑटोमॅटिकली चुकीचे जे आपण डिसिजन्स घेतो ते कमी होतात. सो दॅट ऑल लीड्स टू बेटर आउटकम्स. नाव द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज आपण जे होरायझन्स डिसाईड करतो ते 6 महिने आणि 1 वर्षाचे नसायला पाहिजे. कारण 6 महिन्यात आणि 1 वर्षात काही होत नाही. राईट? आपण आताही बघतो की फंडचे रिटर्न 1 इयर रिटर्न्स आर व्हेरी गुड. ह्या फंडमध्ये घाला. दॅट इज द क्रेझिएस्ट थिंग. कारण ह्या एका वर्षाचे रिटर्न्स व्हॉट इज दॅट टेलिंग यू? की मागच्या वर्षी जे काम केलं फंड मॅनेजरनी त्याचा परिणाम हा आहे. करेक्ट. याचा अर्थ नाहीये की पुढचाही परिणाम हाच हाच असणार आहे. करेक्ट. करेक्ट. नाही. पण ते लॉजिकली टू गेट दॅट डाऊन इज इझी, पण प्रॅक्टिकली. सो द डिफरन्स बिटवीन हू विल स्टे अँड हू विल नॉट स्टे इज दोज दॅट ॲक्च्युअली सेट अ प्रॉपर डिसिप्लिन टू इट. अँड दॅट इज गोइंग टू बी द की फॅक्टर. ह्याच्यात खूप एक इंटरेस्टिंग ॲस्पेक्ट आहे. मी जेव्हा क्लायंट्सला भेटतो आणि आमच्या प्रोफेशनमध्ये क्लायंट्स आर द पीपल वी मीट द मोस्ट. सो देर आर 2 थिंग्स. नंबर 1 is whenever clients talk to me about returns or let's say in this case past performance, right? माझं एक खूप सिम्पल स्टेटमेंट जातं त्यांना एक प्रश्न विचारतो की सर तुम्ही गाडी रेअरव्ह्यू मिररमध्ये बघून चालवता का विंडशील्ड समोर बघून चालवता? करेक्ट. राईट? करेक्ट. नॅचरली जस्ट बिकॉज पास्ट परफॉर्मन्स आहे दॅट डज नॉट गॅरंटी फ्युचर परफॉर्मन्स. करेक्ट. राईट? नंबर 1. नंबर 2 बिंग अजून एक खूप इंटरेस्टिंग पॉईंट होता की जेव्हा मी इन्व्हेस्टर्सला भेटतो ना सर मी त्यांना कधी गोल्सच्या हिशोबाने विचार करायला एक काय म्हणतात ना कंडिशन करतो. राईट? मोर ओव्हर जेव्हा हे इन्व्हेस्टर्स पैसे काढायला येतात ना तेव्हा मी त्यांना खूप चांगले प्रश्न विचारतो की सर तुम्हाला पैसे हवे ते तर बरोबर आहे. अँड इन मोस्ट केसेस गरज नसताना काढतात लोक. राईट? तेव्हा मी त्यांना हा प्रश्न विचारतो सर तुम्ही सांगा कुठून काढू? मुलांच्या एज्युकेशन फंडमधनं काढू? तुमच्या रिटायरमेंट फंडमधनं काढू? का नाही तर जाऊ दे आपली ती गाडी घ्यायची होती मला वाटतं 10 वर्षात. गाडी सोडून देऊ आपण पैसे काढून घेऊ. करेक्ट. सर 99.99% केसेस माणूस मागे पडतो. करेक्ट. म्हणतो अरे ठीक आहे माझ्याकडे आता आहेत दुसरे मी बघून घेतो. करेक्ट. सो बट वाय? गोल्स आहेत म्हणून. करेक्ट. गोल सेट केलेत म्हणून 90% ऑफ इन्व्हेस्टर्स डोंट हॅव दॅट. सो थिंक अबाउट इट. सिम्पल थिंग लाईक सेटिंग अ गोल changes your entire behavior and outcome. Absolutely. So I think that's, I mean, we have to change the starting point for everybody. नाही तुम्ही म्हणल्यासारखं की एक गोल आहे त्या गोलसाठी आपल्याला पहिले तर काय डिसिप्लिन बिल्ड करायला लागतं. करेक्ट. आणि डिसिप्लिन तेव्हाच बिल्ड होतं जेव्हा आपण ते आपल्या हॅबिट्समध्ये इन्कल्केट करतो. राईट? सो एसेन्शियली आतापर्यंत आपण जे काय बोललोय ते एका लूपमध्ये चालू आहे. करेक्ट. राईट? की दर फॅक्टर दुसऱ्या फॅक्टरला इंटरट्वाईन होऊनच पुढे जातो. एकापेक्षा वेगळा दुसरा नाहीच आहे. करेक्ट. आणि वेगळं नसणारही. हे काय रॉकेट सायन्स नाहीये. अगदी आपण जे करतोय ते सोपं आहे. पण ते आपलं जे बिहेवियर आहे दॅट्स व्हॉट मेक्स इट डिफिकल्ट. तर मी कधी कधी IIPs पण कंडक्ट करतो आणि लोकांना ना एक स्टेटमेंट त्याच्यात पण म्हणतो की इन्व्हेस्टमेंट ना ही खूप बोरिंग ऍक्टिव्हिटी असली पाहिजे. ऍब्सोल्युटली. आणि जेवढं त्याला बोरिंग ठेवाल ना तेवढं तुम्ही पैसे कमवाल. दॅट इज सो दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट आय सेड. कारण किती लोक येतात ना काहीतरी नवीन दाखव, एक्साइटिंग दाखव. हा एक्साइटिंग काहीतरी आहे. आय सेड तुला एक्साइटिंग पाहिजे तर यू गो टेक अ कार अँड यू ड्राईव्ह डाऊन द रॉंग वे. राईट? एक्साइटिंग पाहिजे तू साडीच्या दुकानात जाऊन बायकोसाठी काहीतरी खरीद. पण इकडे एक्साइटमेंट नसायला पाहिजे. अगदी. यू हॅव टू बी ॲब्सोल्युटली व्हॅनिला आणि बोरिंग. अँड more people that understand that, that is the best thing you can do. Correct. I think म्युच्युअल फंड समजण्यास किंवा रादर इन्व्हेस्टमेंट समजण्यासाठी इन्व्हेस्टमेंट बोरिंग आहे हे पहिले एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. कारण का आपण दरवेळेस जर का या रिटर्न्सच्या चस्क्यानी सारखं कन्फ्यूज होणार असू. कारण का लोकांचा बिगेस्ट इश्यू इथे आहे की लोक ना कम्पॅरिझन मध्ये खूप मार खातात. करेक्ट. अरे त्या मित्रांनी इन्व्हेस्ट केले त्याला 20-25% मिळाले. माझ्या मामाने इन्व्हेस्ट केले या स्टॉक मध्ये त्याचा स्टॉक 4 गुणा झाला. पण बरोबर आहे कोणी समोरून येऊन आपल्याला हे नाही सांगत की नुकसान कधी झालं. करेक्ट. ॲब्सोल्युटली राईट. अँड आय थिंक ते जे आपलं जे विचार आहे
तोच आपल्याला रिसेट करायचा आहे. Correct. गो बॅक टू युअर क्वेश्चन अबाउट द यंग इन्व्हेस्टर्स दॅट हॅव Hmm. स्टार्टेड और द न्यू इन्व्हेस्टर्स दॅट हॅव investors, yeah. स्टार्टेड, राईट? दिस इज अ परफेक्ट ऑपॉर्च्युनिटी. आणि ह्या साइडवेज मार्केटमध्येच यू कॅन डू दिस Yes, yes. अँड ॲक्च्युली बेनिफिट. कारण युअर गोल इज 3, 5, 10 years आउट. मला काय फरक पडतो इकडे करेक्ट. एका वर्षात? आणि तुमच्या 10 वर्षाच्या गोलसाठी पहिले 3 वर्ष तुम्हाला 1.5 वर्ष जरी साइडवेज मार्केट मिळालंय, बेस्ट बेस्ट आहे. एक्झॅक्ट. यू आर बाईंग ॲट प्राइसेस विच वर 1 year, 2 years बॅक. ॲब्सोल्युटली लवली. ॲब्सोल्युटली. आणि सर ह्याच्यावरनं आय थिंक आपण न्यूजबद्दल बोललो, नॉईजबद्दल बोललो, इन्व्हेस्टर कन्व्हिक्शनबद्दल बोललो. ह्याच्यावरनं मला अजून एक थोडे विचार येत आहेत. पहिले तर आजकालचे काही बातम्या की US इंडिया ट्रेड टॅरिफ डील अनाऊन्स झाली, साईन नाही. Tariffs will go down from 50% to 18%. Along with that, I would say ki the massive number of newer investors that have come in. Considering हे सगळे फॅक्टर्स, मार्केट गेले 1 ते 1.5 वर्ष साइडवेज आहे. फायनली थोडं आय थिंक कमिंग इन टू 2026 थोडं स्टेबल वाटत होतं की हो इथून पुढे काहीतरी चांगलं होऊ शकेल. आणि आपण आता 2-3 months into 2026 आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, इथे बॉम्ब फुटतायत, तिथे जंग लढली जातीये, रशिया युक्रेनला 4 वर्ष झालेत म्हणता राईट. इन्व्हेस्टर्स आता माझ्या मतेने तरी खूप कन्फ्युज्ड आहेत. आणि ओव्हरऑल मार्केट इन्व्हेस्टर्स, नॉट जस्ट म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स, काही वेट अँड वॉच मोडमध्ये आहेत, तर काही सेल अँड प्रोटेक्ट मोडमध्ये आहेत. तुमच्या मतेने अशी काय एक ऍक्शन आहे जी इन्व्हेस्टर्सनी आज घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांना लॉंग टर्म मध्ये त्याचा फायदा भरपूर होईल? SIP. सिम्पल. अँड सी कन्फ्युजन का होतो, फिअर का होतो? कारण आपल्याला आपले जे डोक्यात आहे की रिटर्न्स येणारच आहेत, 1.5 वर्षासाठी आले नाहीत की आपण घाबरतो. अगदी. इट्स नॅचरल ह्युमन थिंग, राईट? पण इट गोज बॅक. आपण आपलं हे तर बोरिंग आन्सर सारखं होणार आहे की गो बॅक टू डिसाइडिंग की तुमचं गोल काय आहे. अँड इफ माय गोल इज की मला इकडे एवढं असायला पाहिजे, इजंट दॅट बेटर दॅट आता पैसे जे साठतोय मी आता इज ॲट अ मच लोअर प्राइस. करेक्ट. नाव वाय डिड आय से SIP एज माय आन्सर? कारण दॅट इज द वन मेकॅनिझम दॅट अलाउज यू टू गेट आउट ऑफ युअर बॅड बिहेवियर. पण त्याच्यासाठी यू हॅव टू नॉट टच इट. खूप करेक्ट. महत्वाचं आहे. करेक्ट. मोस्ट व्हॉट हॅपन्स, लाईक यू आर सेइंग, SIP वाढत जातात जसं मार्केट वर जातं, आणि कॅन्सलेशन्सही वाढत जातात जसं मार्केट खाली येतं, अगदी. राईट? वेन इन फॅक्ट उलटं असायला पाहिजे. और हात लावायचा नाही. एकदा चालू केलं तर लेट SIPs डू वॉट दे आर सपोज टू डू. करेक्ट. सो आय थिंक दॅट यू युज्ड नाईस काय सेल अँड प्रोटेक्ट. सेल काय वेट अँड वॉच आणि सेल अँड प्रोटेक्ट. करेक्ट. Wait and watch and sell and protect. Wait and watch, I would only add one thing, wait and watch with SIP. Sell and protect is not a good strategy. कारण human nature historically has proven that you will never get back in Correct. at the right time. You will only wait till something is recovered fully and then you will come back. And if you see history, right, आपण हे पहिलं वॉर नाही आहे, हे आपलं पहिलं क्रायसिस पण नाही आहे. अगदी. राईट. Every crisis, we did a study. Every crisis we did 1 year, 3 year आणि 5 year क्रायसिसच्या नंतर रिटर्न्स काय होते. There is only one occasion in the last, I think we had some 15 different crises. One thing where it said return was flat. After 3 years of the crisis. Meaning it was not properly positive. Right? Correct. And that was in, I think, after the 2001 9/11 च्या नंतर. Correct. Because त्याच्यानंतर लगेच we had a little bit of a economic hiccup. So I feel that there is no historical merit. आपण आपल्या सेन्सेक्स मध्ये बघा, मागच्या 25 वर्षात 4 वर्ष आहेत
ज्याच्यात नेगेटिव्ह रिटर्न्स आहेत. बरोबर. बट दॅट स्केअर्स पीपल मोर. Than the 21 21. वर्ष जे आपण पॉझिटिव्ह रिटर्न्स काढलेत त्याचं काय नाही. ते 4 वर्ष जे नेगेटिव्ह होतं. त्याच्यावरनच सगळा टॉक आहे. करेक्ट. सो आय थिंक दॅट in my mind it is a long term play and the simplest thing is you do SIPs. काही करायचं नाही आपल्याला. आणि you pointed out earlier की मित्रांनी हे सांगितलं, मामानी हे सांगितलं, हे दॅट इज ऑल नो यू हॅव टू लिसन. इकडून ऐकून इकडून सोडून द्यायचं. करेक्ट. कारण लाईक यू सेड, तो मित्र कधी तुला सांगणार नाही की माझे पैसे इकडे डुबले, मी क्रिप्टोमध्ये 1 लाखाला घातले, आता काहीच राहिलं नाही. 60,000 झाले, नंतर 0 झालंय. ते सांगणार नाही. राईट. सो दॅट इज, सो डोंट लाईक वी से सोशल मीडियावर डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग यू सी. करेक्ट. सिमिलरली डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग यू हिअर. लवली. सर, आपल्या लॉंग फॉर्म सेगमेंटचा एक लास्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, Okay. अँड देन वील मूव ऑन टू द 2 स्मॉलर सेगमेंट्स दॅट वी हॅव. सो आय थिंक हा जो प्रश्न आहे हा तुमच्या एकंदरीत 30 years of experience, right? Right from starting off a small cap fund in the US to moving on to Malaysia first, then Vietnam, व्हिएतनाम फर्स्ट अँड देन मलेशिया. and then back to Vietnam? नाही नाही. No? US, व्हिएतनाम, मलेशिया, Malaysia. इंडिया. India. Okay. So, and then moving on to Malaysia and then Vietnam, and then finally stepping in as the president of the India side for Franklin Templeton, and nearly having doubled the AUM since you've been here. These 30 years have, I'm sure, been nothing short of a fairy tale, because again, the sort of market you've seen, right? The sort of cycles you've seen. असे काय तुमचे काही एक्सपिरियन्सेस आहेत जे कधीच तुम्हाला विसरता येणार नाही, गुड ऑर बॅड, राईट? गुड ऑर बॅड. आणि अशा काही स्टोरीज आहेत का ज्या तुम्ही बघितल्यात ज्याच्यात इन्व्हेस्टर्सनी खरंच वेल्थ जनरेट केली आहे? सो शुअर. सो आता द गुड अँड द बॅड, राईट? इफ यू लुक, गुड होत नाही जोपर्यंत काहीतरी बॅड होत नाही. अगदी राईट. सो दे आर हँड इन ग्लव. So the best experiences I've had have been post-crises. So if you think about 1996 Asian crisis, okay, you think about 2000 dot-com bubble, you think about 2007 GFC. ह्या सगळ्या क्रायसिस मध्ये, I mean, you use the term fairy tale. Fairy tale नव्हती. लॉंग टर्म फेरी टेल दिसते. राईट. इट्स अ लॉंग सेम थिंग, लाईक सेन्सेक्सचं 30 yearचं चार्ट काढलं तर इट लुक्स लाईक अ फेरी टेल. 14.5% कॅगर. पण त्याच्यात चिक्कार हॉरर स्टोरीज आहेत. करेक्ट. सो इट्स द सेम थिंग. सो आय वुड से, आय थिंक द notion that it's all positive is not likely. But similarly, what did I learn, right? What was some of the best experiences, right? Moving from India in the mid-90s, when it was a closed economy, right? It was starting to open up, but from a capital markets perspective, it was a closed economy. Absolutely. To going to the US, which is completely 180 degrees, right? Yeah. Completely Developed open, market, developed flush with market. cash. You can do whatever you want within this. So that was incredible And experience. also the internet boom. Internet boom, we lived through all of that, right? Yeah. So I think there have been tons of opportunities. Now to move from there to a frontier market like Vietnam, experience was unbelievable. Yeah. Karan, you're going back to solving the basic problem. Tikade, same thing, that what we're trying to do, I mean, a lot of what I'm using today in B30 and Change the Soch is stuff that we had started and used when we were in Vietnam. Correct. Karan tikade mutual fund, we launched the first set of mutual funds in the country. Open-ended fund. Correct. So a lot of that, that experience there's no bad experience. All experience is adding to your knowledge pool. And that's what I found has been incredible. So, your question was, what does a
what would an investor learn from it Yes, from your experience Correct. over 30 years, yes. is that it always looks worse than it is, Mm. and it always looks better than it is. It's just what you're looking at is It's what just changes. correct. It's just your perception, and you have to stay the course. The other thing I'll say is, and this is something that I feel a lot of investors, I benefited from this simple rule I had as when I was a portfolio manager, is okay, you're going to be faced with lots of crises. But your ability to revisit your original idea and your original thesis, Mm. की आपण का केलं, ही इन्व्हेस्टमेंट कशाला केली, and then to use that as your basis to make a decision in the Correct. future helps you a lot. So, in a nutshell, again, I think discipline, goals, the right habits, Yep. the right thought process about your goals. Yep. I Long think term. Long term. And SIPs. Absolutely. Be non-stop and step them up every year in line with inflation. Excellent. Lovely. I think this has been an absolutely fruitful conversation. Perfect. The sort of insights we've got have been lovely. And I honestly can't wait to get this episode out. Thoroughly enjoyed it. Thank you. सर, आपला आता पहिला सेगमेंट चालू होतं Mhm. आणि ह्या पहिल्या सेगमेंटसाठी आपण एक रॅपिड फायर राऊंड ठेवलाय. Okay. राईट? आपल्याकडे आत्ता करंटली एक 6 ते 7 क्वेश्चन्स आहेत. Okay. सो क्विक आन्सर्स. आय थिंक इफ देअर इज एनिथिंग यू वुड लाईक टू एक्सप्लेन, प्लीज फील फ्री. लवली. आज तुम्ही 20 वर्षाचे आहात. Mhm. तुम्हाला 10,000ची SIP करायची. Mhm. फ्लेक्सी कॅप का मल्टी कॅप? Flexi cap. सर, 2 थीम्स ज्याच्यात तुम्ही आज पैसे इन्व्हेस्ट कराल आणि 10 वर्षासाठी विसरून जाल. Technology disruption आणि consumption. एक्सलंट. तुमच्या करिअरचा बिगेस्ट फायनान्शियल लेसन? Biggest financial lesson. Think long term. Okay. And if this was something ki a lesson that you learned through a mistake, then Lesson that I learned through a mistake? that you made? Absolutely. Yeah. I learned through a mistake. The Long first term? lesson I learned was through a mistake. That so I'd made an investment that doubled in a short period of time. Mm. I sold it. And then it made went on 4x to from become there. 10x from there. Right. So, all lovely. about Personal thinking. experience then. Absolutely. ओके. नाव हा पुढचा जो प्रश्न आहे ना सर, मला वाटतं हा तुमचा एक खूप युनिक पर्स्पेक्टिव्ह सगळ्या व्ह्युअर्स समोर ठेवेल. हम्म. असा एक कॉन्ट्रेरियन टेक मार्केटवर हम्म. आत्ता हम्म. जे सगळ्यांना मे बी दिसत नाहीये. IT. ओके. सगळ्यांना दिसतोय पण ते दुसरं साइड दिसतोय हा, म्हणजे सगळे लांबून की अजून लांब आहे तर चांगलं आहे असं वागतायत. करेक्ट. पण ह्याच्यापेक्षा चांगला अजून किती, म्हणजे या प्राइसेसला Exactly. कोण नाही घेणार. Absolutely. And these businesses are beautiful Amazing. businesses with Absolutely. amazing cash flows, great management, Yeah. service oriented, that they can pivot from what they're doing today to AI servicing. People forget, see, आपण डिसिजन जेव्हा घेतो, we are doing it under a set of circumstances. Mm, इकॉनॉमिक थिअरीमध्ये एक लॅटिन फ्रेज आहे, सिटरस पॅरबस, mm, आणि त्याचा अर्थ काय आहे की ऑल थिंग्स रिमेनिंग इक्वल. सो वेन यू आर फॉर्म्युलेटिंग अ थिअरी, you will change one variable, everything else Remains stays the same. equal, and then you will see the result. But we know everything else does not stay. So that is what investing also is the same problem. correct, correct. की आपण असं विचार करतोय की AI is going to kill all these companies, but we are assuming that these companies are not doing something about it or thinking about it. Correct, correct. And we don't know what they will potentially do. So I think I'm always a contrarian player. So And to add on to this, I think if you look at it even if you look into history, right, what we've understood is that us humans are inherently good at adapting to change, absolutely. right? As much as we may not see it in the shorter term, when we say अरे लोक बदलतच नाहीत, लोक तशीच राहतात, लोकांचे विचार बदलत नाहीत, but if you look at 100-year history, that's when you realize that okay, we have adapted massively, Huge. right? And something as simple as, so I think this came out on the last podcast as well, where we spoke about India being a colonized nation just up until 75 years back. Correct. Right? I mean, look at the sort of trajectory Change. we've had in 75 years. Yeah. Most people don't appreciate it, but
Yeah, please. No, I was going to say, forget 75 years. Look at the last 10, 15 years. Yeah. Look at the change we have seen. Absolutely. So that is, you're absolutely right. We change human beings. That's the one good thing about human beings. There are not very many, but As even if we're not as accepting about it, we at the end either end up changing or end up at the bottom of the chain where we've changed but not significantly. Correct. Right? Lovely. सर एक खूप जास्त काय म्हणतात ना फॉरफ्रंट सगळीकडे न्यूजमध्ये मला वाटतं रोज सकाळी मला उठून त्रास होतो ते वाचायला. गोल्ड अँड सिल्वर रिटेलचा नवीन रोमॅन्स आहे सर. तुमचा काय व्ह्यू आहे? So if I have to pick between gold and silver, No, rather I want a view on gold and silver over the next, let's say, 3-5 years. Should it be a part of the portfolio? Retail investors have over allocated to it. see, What the do you average Indian already has 17% invested in gold. Yes, Correct? yes. Why do you want to add more as a diversifier? And if you do feel like it, get into a multi-asset. Hmm. But I don't feel that, hey, 2 वर्षापूर्वी small cap सारखं झालेलं. अगदी. So anything that gets into a craze. Now, is there some fundamental reasons why gold has the potential to kind of stay stable or keep rallying? Yes, there is. Current, there is some view of moving away from The dollar. US Treasury assets that a lot of central banks have. So there you can see sustained demand. Hmm. But even there, central banks are not going to move more than a certain amount Yeah. into. कारण डे टू डे मला तेल विकत घ्यायचंय, मला कॉपर विकत घ्यायचंय, मला गोल्ड विकत घ्यायचंय, त्याच्या सगळ्यासाठी डॉलर लागतोच. अगदी Right? बरोबर. So it's not. So I wouldn't say. See, you can't negate it. But when people say, "Oh, gold has done much better returns," no? I've seen आता काहीतरी 10-year track record, gold has beaten equities. Yeah, but that's only happened in the last 3 years. Correct. त्याचा कंपाऊंडिंगचा असर झाला. त्याच्या आधी you were as good as a government bond, right? And that's the way it is. So it is. I don't think so. Gold and silver, I would say, is that it's just you have to keep some exposure, but you already have that exposure. घराच्या Indirectly. तिजोरीमध्ये हो, आहेत already. सगळ्यांच्या आहेत आणि सगळ्यांच्या आहेत. कोणीच म्हणू आणि नाही शकत. दरवर्षी आपण घेतोच ना. दिवाळीला आपण घेतो ना विकत. गोल्ड 1 लाख जाऊ दे, Correct. 1.5 लाख जाऊ दे, 2 काय लाख जाऊ आपण दे, आपण घेतो. घेतोच. करेक्ट. सो यू ऑलरेडी आर डुईंग दॅट. अजून कशाला त्याच्यावर कंपाऊंड करायचं? एक्सलंट. सर ह्याच्यात एक प्रश्न खूप फोकस्ड क्वेश्चन आहे. कारण का आपण एपिसोड मराठीमध्ये पण करतोय. तर एक साधारण मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंबाने हजबंड वाईफ दोघंही कमवत आहेत, 2 मुलं आहेत, एज्युकेशनचा खर्च आहे, EMI आहेत, रिटायरमेंटचं सेव्हिंग्सचा तर नामोनिशाणच नाहीये. अशा फॅमिलीसाठी आजच्या तारखेत त्यांनी म्युच्युअल फंड हा निवेशचा किंवा काय म्हणतात ना प्रगतीचा मार्ग का आहे ह्याच्याबद्दल कसा विचार केला पाहिजे? कसा विचार करायला पाहिजे? जस्ट हिस्टॉरिकली गो बॅक टू इन्फ्लेशन. इन्फ्लेशन रिस्क जे आहे, एनिथिंग दॅट गिव्स यू अ रिटर्न बेटर दॅन दॅट इज युअर सोल्युशन. That is what you need to look for. Mutual fund provides it, great. Something else provides it, great. But mutual fund, in my mind, is the most efficient allocation of capital, most tax efficient allocation of capital, and the best mechanism for long-term wealth creation. So I don't see that has, nothing has changed in that. And so whether you are upon साधारण मिडल क्लास महाराष्ट्रन फॅमिली और हाय एंड वेल्थी फॅमिली, ते सगळ्यांचे जे Same गोल्स आहेत ते सेम असतात. करेक्ट. जस्ट डिफरन्स गोल्स असतात की एक स्टेट स्कूल नाही तर प्रायव्हेट स्कूल, एक वेकेशन इन गोवा नाही तर वेकेशन इन स्वित्झर्लंड, असले व्हेरिएशन इज ओनली दॅट. करेक्ट. गोल तोच असतो. करेक्ट. So I don't see any real. And why mutual funds? Long term. SIPs. I mean, that is the best mechanism. They want na world 7 wonders of the world. Eighth is, they say 8th is compounding. I would say if compounding is the 8th, the 9th is SIP. लवली. हे रॅपिड फायर नव्हतं. हो, हे वाला नव्हतं. हे मी दुसऱ्या ह्याच्यात फिट करणार आहे. ओके. ऍक्च्युली मी तो नोट करून ठेवला होता मागच्या डॉक्युमेंटमध्ये, पण मला तो आत्ता आठवला. ओके. Okay, last question of the rapid fire. Yep. Sir, if India is a stock today, would you buy, hold,
or sell for the coming decade. Bye. Okay. Fair. That brings us to our final segment. For our viewers, we thought since we have Mr. Avinash with here today, what better day than to introduce our proprietary segment, which is going to be called the Noise Meter. So, what we do is we give out a few headlines, a few WhatsApp forward messages, anything and everything that can be construed as noise, and Sir decides whether it's noise or it's value, right? Sir, if you look right to your left, you have two placards. Okay. One says noise and one says value. Perfect. And I will read out to you what are these headlines. Okay. And maybe you could just show it Sure. Okay. and a quick line if you want. Sure. Otherwise, we're good. Okay. Yeah? Perfect. So, welcome to the Noise Meter. The first one. म्युच्युअल फंड्स मध्ये पैसे नक्कीच बुडतात. FD सारखी सेफ्टी कुठेच नाही. That's noise. Lovely. Next. मार्केट 5 ते 8% खाली पडल्यावर SIP नक्कीच स्टॉप करावी. नक्कीच स्टॉप करावी. XYZ स्कीम मध्ये 3 वर्षात डबल रिटर्न्स भेटतात. Hey, I think you have rigged the question. सगळ्या noises येतात. नाही येईल व्हॅल्यू येईल. कसं आहे आपण कुठल्याही कधी नवीन काही शिकायला गेलो तर पहिले नॉईजच येतो, व्हॅल्यू नंतर येते. व्हेरी ट्रू. रिटेल इन्व्हेस्टर्स हे मार्केटचे एक नवीन फोर्स आहे. त्यांनी मार्केटमध्ये स्टेबिलिटी आणली आहे. So I would say it's value, but it's more a fact, right? It's not necessarily noise or value currently. It is just a fact. Correct. Right? The volume has brought it in. लवली. आणि शेवटचा, सोनं आणि चांदी कुठल्याही प्राइसला सेफ आहे. ओके, डन. I would say that for any asset class. Yes, true. So it doesn't matter, Fair. which is good. No, glad, sir. Chala. Thank you. Pleasure. That Thank was you a so lot of much fun. for your time, sir. Thank you.